काय रे गोप्या, हे लागला असतं म्हणजे वजन फेकून मारतोस काय? फेकून कुठला, आपोआप बाहेर उडालं. ऑटोमॅटिक. तुम्हाला बघायचंय का? नको नको, माझं डोकं फुटेल. तुझा बाप कुठं आहे? इनसाइड. वडवण. तागडी खराब झाली का वजन बिघडले? काल अर्धा लिटर डिझेल घातलं तेलामध्ये. लई खुशीने घेऊन गेला बघा. अहो लोक डायजून पचवायला लागले. डिझेलचं काय घेऊन बसला? गावात लोक सतत आजारी पडावे असं वाटत असेल तर उद्यापासून चांगलं 2 लिटर डिझेल विश्वास गेला. 2 लिटर? आणि माणसं मेली म्हणजे हवालदार येईल की दारावर? नाना हवालदार. राम. मुद्दाम आलोय भावाच्या लग्नाची पत्रिका द्यायला. या की. काय चाललंय? काय नाही, आपलं नेहमीच. हा ठीक कसा दुसरा ठरायचा मी सांगतो. नाना घाबरत असायला. डोंट अफ्रेड. खरं बोला म्हणजे बापाची भीती आहे काय? बाहेर हो, नाही तर दात पाडी. डोंट इंटरनॅशनल फॅलम फोक. मला मध्ये मध्ये बोलायला अजिबात आवडत नाही. आता काय हवालदार, असे खडे आमच्या नानाने ह्या तांदळातून इथून बाहेर काढले. हा आजकाल भेसळीची ना म्हणून बराच वेळ लागला असेल काढायला. आता बाहेर काढलं म्हणजे वेळ लागणार. पण दिस इज नथिंग. हे काहीच नाही. आमच्या नानांनी या गोडा तेलातून डिझेल बाहेर काढलं. आता त्या डिझेल मधून पेट्रोल बाहेर काढणार आणि ते पेट्रोल खोबरे तेलात मिक्स करून तुझा गॅस तयार करणार. त्याला म्हणतात गोबर गॅस ऑफ बुलगॅरी. म्हणजे नानाचं तेल बाहेर काढण्याची नवीन पद्धत. हा युगांडा सिस्टीम. युगांडा. अरे डॉक्टर काय करणार तिकडं? नानाचं पोस्टमार्टम चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बियर आहे का पाणी आहे याचा शोध लावतात. अरे वा वा वा, तुम्ही सगळ्यांना भेसळीच्या विरोध होते. हा सगळे भेसळीच्या फॉर. खरं म्हणजे गावाला तुमचा सत्कार केला पाहिजे. आता तसे नाही शिकणार तू. यू विल नॉट टीच. आतापर्यंत एखाद्या म्हशीला शिकवलं असतं तर तुम्ही मला पाय वर करून गुड मॉर्निंग म्हटलं असतं. मी बी शिकते ना. नाही का म्हणलं? तू काय डोंगला शिकणार? त्या तिला उभी राहा. ये आले. व्हॉट इज दिस चावटपणा? तू जवळ कशी आलीस? तुम्ही म्हणलं नव ये. अगं मी इंग्लिश ये बोललो, मराठी ये नाही. इंग्लिश ये म्हणजे जा. आता तू पुस्तक उलट छापलंय. मला शहाणपणा शिकू नकोस. आय एम स्टुडंट आणि यू आर फालतू टीचर. हा बोल. बी भोपळ्याची नाही धोत्र्याची. आमच्या नशिबात मी एक विचारू. मला माहितीये तुला काय विचारत येते की इंग्लिश मध्ये गाढवाला काय म्हणतात? लीडर. लोडर. लीडर. तुला फोटो दाखवता गाढवाचा? हे बघ गाढवाचा फोटो दिसला तुला? कुठे? हे बघ गाढव. हे बघ दिसत नाही. दोन नाही गुदगुल्या लावून बघ. हात लावू नकोस. हे बघ गाढव आहे. याच्या खाली बघ लिहिलंय डोनकी. डोनकी? हा डोनकी मध्ये म्हणजे लीडर मध्ये गाढव आणि पुन्हा गाढव मध्ये आणखी डोनकी. असू द्या. मला की नाही तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. पण त्याआधी मला सांगा की रात्रीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नाईट. नाईट. आणि आपल्याला सपान पडते त्याला? स्वप्नाला ड्रीम. 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 डी डबल री एम. हा ड्रीम. काल नाईटला तुम्ही माझ्या ड्रीम मध्ये आला. आय एंटर इन युअर ड्रीम. मग येऊन काय केलं? काय नाही. आला आणि गेला. काही न करता. मग तो मी नसेल. आमचा बाप असणार. आम्ही एकदा ड्रीम मध्ये घुसलो की हायदो झुल्ला घातल्याशिवाय बाहेर पडतच नाही. आणखी एक विचारू? तू शिकायला आली का मला शिकवायला आलीच ग? नाही फक्त एकच. शट अप. आय डोंट वॉन्ट मी इंटरनॅशनल फॉरम फुक. मला मध्ये मध्ये बोलायला आवडत नाही. अंगाधर
आयला ही अंगठ्याची पद्धत कुठली? तर मारू काही ना. अगं पायाचा अंगठा, लेग्स ऑफ युअर थंब, असं प्रत्येक गोष्ट पायाचा अंगठा. आता एक हात वर कर म्हणजे विश्वामित्रासारखी दिसतील. हँड डाऊन, खाली वा, वा खाली. वागते ना. वाटते ना. वागताना माझ्या कमरेत चमक आली म्हणजे. डोंट ऑपरेट, मी चमक स्पेशलिस्ट आहे. आय प्रेस इन, चमक गोज आउट. कळलं सर? म्हणजे मी लात मारली की चमक बाहेर येते. तू अंगाला पेला वा खाली. तुम्ही लय सतवता बघा शिकवताना. सतवणारच. तुझ्या अंगात जरा सुद्धा शार्पणा नाही. देर इज नो डिसेंट्री इन युअर बॉडी. आता मला सांग, LOVE लव म्हणजे काय? प्रेम. हा, पण ते मराठीत. इंग्लिश मध्ये लव म्हणजे लफड, कारण तू येल येतो की नाही. KISS किस म्हणजे खोबरं किस. शाबास. खोबरं किस. तुला किसून टाकेला का? खोबरं किस. किसला काय म्हणतात? तिला हा, तिला ते काय लिवलंय ते वाच ना. हा. C हा, O W W म्हणजे काव काव काव. काव काव काव. तू काय खावलाय काय? काव काव काऊ. म्हण. काऊ. आता तुझ्या बाजूला उभी आहे ती कोण? ही जयश्री. जयश्री. तर तिच्या घरचं नाव झालं, पण जात कुठली? जात ते लिवलंय बघ. बी. नुसतं बी बोलायचं नाही. जयश्री बी. बी म्हणजे बफेलो. आणि ही सुंदराजी. जी म्हणजे गाय. सुंदरा नावाची गाय. समजलं? यस सर. यस सर. यस सर. काय इंग्लिश? आता हे धर. याला काय म्हणतात? याला याला टेलिंग. तेल. हा, असं कसं? तुम्ही सांगितलं नाही का बैलाची तेल मग गायची टेली. शट अप. आय डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालम फूक. जास्त आगाऊपणा केलं मला चालत नाही. गाय आणि बैल दोघांची बी तेलच. बरं बाबा, तेल तर तेल, मग एवढं रागवतो कशाला? रागवतं कशाला? बरं, तुमच्यात हिंमत असेल तर मला सांगा बघू, ह्याला काय म्हणतात ते? याला याला नाही, याला. हिंमत असेल तर. अगं ह्याला म्हणजे सोपं आहे हे ना. ह्याला म्हणतात. सांगा, सांगा. ह्याला हे ना. ह्याला काय म्हणतात? काय म्हणतात? हे आपला सांगा सांगा. याला ना, इंग्लिश गायला हे नसतंच. नसतं? नाही. मग इंग्लिश गाय दूध कुठून देतात व? दूध. दूध हे काय? अरे हो, दूध. दूध कुठून? दूध दूध कुठून? दूध हे दुधात. ह्याला ना, ह्याला म्हणतात बुलडोझर. काय? खोटं बोलू नका. काल तुम्ही मला बैल दाखवला. बैल म्हणजे बुल. बैलाचं ते बुलडोजर आणि गायचं बी बुलडोजर. मग कावडोजर असेल असं काय नाही. कावडोजर म्हण, पण एक प्रकारचा डोजरच तो. असं? मग काय हो, आपण या डोजरला तोंड लावलं तर आपल्या दोघांना दूध मिळेल का? दोघांना काय? चौघाला बी मिळेल. चार आहेत ते. हे आहे ना ना. ज्यांना नको, आपण दोघच घेऊ. दोघं? ओनली टू. ओके. यू टेक लेफ्ट, आय टेक राईट. म्हणजे तू लेफ्टचं घे, मी डाव्या बाजूचं घेतो. येस सर. त्यांना तेव्हा तोंडाचा प्रश्न आहे म्हणून सांगतो. आणि चालती हो बाहेर. बेशरम, शेणकुटी, नरकुंडी, मुंगूस तोंडी. पण माझं काय चुकलं ते तरी सांगा. अगं चूक गेली खड्ड्यात, बाहेर नारळ फोडून टाक्या. मला असं दोन भेटू नका हो. मी कुठे जाऊ? कुठला बी काम असतात, मला काय विचारतीस? तुमचे बत्तीचे पैसे बाकी आहेत की अजून? अगं बाकी सोडली. हिची जुबानी सोडली, सगळ्या गावाची सोड की. आणती वसुलीची बुक तुझ्या सगळं देव चुलीत जाळते. मला ठाव आहे तुझं पिल्याचं हे कारस्थान आहे. त्याशिवाय का गोप्याच्या तोंडाला तोंड लावती. मग तुझ्या तोंडाला तोंड लावलं होय रे?